सिडको वा हातात कोयते व तलवारी घेऊन 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी दहशतवाद माजवत रात्री 1:30 वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाजावर कोयत्यांनी व लाकडी दांडक्यांनी वार करत दहशत माजवण्याचा प्रकार अंबड परिसरातील आझाद नगर खाडी येथे घडला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 17 रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गैसुद्दीन रजामुल्ला शेख राहणार संजूनगर अंबड व त्याचे 5 ते 7 साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारून खान वय 22 वर्ष राहणार आझाद नगर खाडी अंबड यांच्या घरासमोर पार्क केलेले चारचाकी व दुचाकी वाहनांची कोयते व दांडक्याच्या सहाय्याने तोडफोड केली। तसेच त्या ठिकाणी उभे असलेला एक छोटा हत्ती व 2 दुचाकीचे देखील नुकसान करत दरवाजा व खिडक्यांवर कोयते व तलवारीच्या सहाय्याने वार करत नुकसान केलं। तसेच नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली। या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत। 25 रोजी फिर्यादी अमीन हारून खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या 4 गाड्यांची आरोपी किसम गैसुद्दीन रजामुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती। त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम 189, 4, 190, 324, 351 BNS कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 7 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हे शोध पथकाने 4 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे। आता जो मेन आरोपी आहे तो गैसुद्दीन हा अजून फरार आहे, त्याला आम्ही लवकरच अटक करत आहोत। त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे। सर यांची काय गुन्हे याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत, परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे गैसुद्दीन आणि यांचे आणि ह्या फॅमिलीचे स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।